वृक्षांना दैवत मानण्याची परंपरा हजारो वर्षापासून कायम आहे. कथा, परिकथा, दंतकथा यांच्या माध्यमातून वृक्षपूजेचे महत्त्व ठसविण्याचा प्रयत्न केला जातो. वटपौर्णिमेचा सण त्यापैकीच एक आहे. ज्येष्ठ शुद्ध पौर्णिमेलाच वटपौर्णिमा किंवा वटसावित्री पौर्णिमा असेही म्हणतात. या दिवशी सौभाग्यवती स्त्रिया वडाच्या झाडाची मनोभावे पूजा करतात, सावित्रीची कथा ऐकतात, त्या दिवशी उपवास करतात आणि जन्मोजन्मी हाच पती मिळावा अशी प्रार्थना करून आपल्या पतीसाठी दीर्घायुष्य मागतात. वटसावित्रीचे व्रत अनेक अर्थाने महत्त्वाचे आहे. निपुत्रिक वडिलांना पुत्र, अंध सासूसासऱ्यांना दृष्टी, तसेच पूर्वीचे राजवैभव, स्वतःसाठी पुत्रप्राप्ती असे वरदान मिळवून सत्यवानाचे प्राण सावित्रीने परत मिळवले. तिचे स्मरण, वटवृक्षाचे संवर्धन या निमित्ताने वटपौर्णिमा साजरी केली जाते. कोणत्याही पुत्राने केले नाही असे दोन्ही कुळाचे कल्याण सावित्रीने आपल्या पुण्याईने, हुशारीने केले. यमराजांशी तिने जो संवाद केला त्यातून तिचे ज्ञान आणि चाणाक्षपणा स्पष्ट जाणवतो. कुळाची कीर्ती उद्धार करण्यासाठी मुलगाच पाहिजे असे नाही, तर सावित्रीसारखी कन्या भारतीय स्त्रीला प्रेरणा व स्फूर्ती नक्कीच देते. याचा अभिमान बाळगला पाहिजे. या वटवृक्षाचे महत्त्व सांगायचे झाल्यास असेही सांगता येईल की या झाडाखाली प्राणवायू मोठ्या प्रमाणावर मिळतो. या वृक्षाची सावली घनदाट आणि आल्हाददायक असते, म्हणूनच या वृक्षावर पक्षी घरटी बांधत असावी. या वृक्षाचे आयुष्य खूप जास्त असते, तसेच या वृक्षाचे औषधी महत्त्वही खूप जास्त आहे. या वृक्षाच्या पारंब्यांनी झाडाचा विस्तार खूप होतो. अशा या वृक्षाची पूजा करून पतीला आरोग्यसंपन्न व दीर्घायुष्य लाभू दे, धनधान्य, मुले, नातवंडांनी माझा संसार विस्तारित होऊ दे अशी स्त्रिया प्रार्थना करतात. वडाला वृक्षराज म्हणत असल्याने साहजिकच या काळात पूजेचा पहिला मान या वटवृक्षाला मिळाला असावा. सुशिक्षित स्त्रियांना सावित्रीचे व्रत करणे फारसे रुजत नाही. हे व्रत म्हणजे पतिसेवा या दृष्टिकोनातून त्या व्रताकडे बघतात. पण वटसावित्री सणाचा अर्थ खूप खोल आहे. विवाह बंधनात संसारासाठी पैशापेक्षा जास्त मानसिक ऐक्याची गरज असते. एकमेकांच्या आचारविचारांना आत्मसात करण्याइतपत जिव्हाळा, प्रेम, बांधिलकी निर्माण झाल्याशिवाय संसार सुखी होऊ शकत नाही. हे सत्यवान सावित्रीच्या कथेतून स्पष्ट होते. ही कथा वडाच्या झाडाचे पर्यावरणीय महत्त्व तर सांगतेच, तसेच ती स्वतंत्र प्रज्ञा असलेल्या धैर्यवान, कर्तृत्ववान स्त्रीची ही कथा आहे. सावित्रीच्या आईवडिलांनी कन्यापुत्र असा भेदभाव कधीच केला नाही. तिला उत्तम शिक्षण देऊन सुसंस्कृत बनविले, जीवनसाथी निवडण्याचे स्वातंत्र्य दिले आणि सावित्रीने देखील विचारपूर्वक आपल्या पतीची निवड केली. बिकट परिस्थितीत धैर्य कायम ठेवून हताश न होता परिस्थिती बदलण्याची अविरत धडपड सुरू ठेवावी, हा संदेश यातून मिळतो. आत्मबल व पतीविषयी प्रेम या बळावर एक स्त्री मोठ्यात मोठ्या दिव्यातून स्वतःच्या कुटुंबाला कशी सावरू शकते, हेच या सत्यवान सावित्रीच्या कथेतून स्पष्ट होते. वडाची पूजा आपण आज सुरुवात करणार आहोत. त्यासाठी लागणारं साहित्य इथे आम्ही जमवलेलं आहे, त्याची मी तुम्हाला आज माहिती देत आहे. हे हळदी कुंकू आणि ही वडाला घालण्यासाठी पाणी, आंब्यानी ओटी, हे कापसाचं वस्त्र आहे, हे अष्टगंध आणि हा सुतवण्यासाठी धागा घेतलेला आहे, हे पंचामृत आणि ह्या गणपतीला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य आणि ही फुलं आणि हे जे आरतीचं ताट आपण छानसं तयार केलेलं आहे, कापूर, फुलवात हे घेतलेलं आहे. हे पेढ्यांचा नैवेद्य
आणि इथे जे दिसते आपण सुवासनीची आणि वडाची पण तांदूळ आणि ओटी भरायची असते. इथे गहू पण तुम्ही घेऊ शकता. आणि हे जी 2 विडी दिसत आहेत, तर हा जो विडा आहे हा आपण कुठल्याही शुभ कार्याची जेव्हा सुरुवात करतो तेव्हा विडा सुपारी देवाजवळ ठेवतो. तर तो हा विडा ठेवलेला आहे. आणि दुसरा विडा जो तुम्हाला दिसतोय तर तो एक गणपतीची पूजेसाठी ती सुपारी आपण ठेवलेली आहे. आणि हे जे सगळं दिसतंय तर ते आपण सौभाग्याचं वायनदान म्हणतो, तर ते आपण ठेवलेलं आहे. ह्यामध्ये करंडा, बांगड्या, फणी, गरसोळी, टिकली, हळदी कुंकू, तांदूळाची ओटी, नारळ आणि आंबा आणि खाली दिसतंय ते ब्लाऊज पीस, असं हे वायनदान आपण ठेवलेलं आहे. आणि आता इथे उदबत्ती लावलेली आहे, दिवा लावलेला आहे आणि आपली ही सगळी पूजा मांडणी सगळी तयार आहे. चला तर आपण आता पूजेचा क्रम समजून घेऊयात. सर्वप्रथम आपण गणेशाच्या पूजेने सुरुवात करावी. तर विडा आणि सुपारीची आपण पूजा करायची. त्याच्यानंतर आपण वडाचं झाड समजून फांदी इथे रोवलेली आहे आणि इथे सर्वप्रथम पाणी अर्पण करायचं. त्याच्यानंतर हळद कुंकू वाहायचं वडाला. त्याच्यानंतर धागा सुतवायचा आणि पूजा करायची. इथे आपण तुम्ही बघताच आहात तर इथे एक वडाचा फोटो देखील ठेवलेला आहे. तर जर सपोज वडाचा रोप नसेल तर आपण फोटोची पूजा केली तरी काही हरकत नाही. त्याच्यानंतर आपण पूजेला आपण नैवेद्य इथे ठेवलेलाच आहे. तर वडासाठी आपण नैवेद्य द्यायचा आहे पूजा झाल्यानंतर. त्याच्यानंतर आपण आरती करायची आहे आणि आरती केल्यानंतर इथे हे आपण सावित्रीचं सौभाग्यवान ठेवलेलं आहे. इथे वडाच्या झाडाखाली हे अर्पण करतात ते इथे जवळ ठेवलेलं आहे. आणि दुसरं हे वाण जे दिसतं आहे हे आपल्या तिथे असलेल्या कोणी सुवासिनी ज्या असतील तर त्यांना हे वाण देतात. तर अशा प्रकारे हा क्रम आपण बघितलाच. तर चला आपण गणेशाची पूजा सुरू करूयात. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा. आली आली ग वट पौर्णिमा ग आली. वट पूजनाची सर्वाग घाई झाली. आली आली ग वट पौर्णिमा ग आली. वट पूजनाची सर्वाग घाई झाली. अक्षरा हो माझा पतिराया. अक्षरा हो माझा पतिराया. बरसत राहो ग प्रेम भरी छाया. बरसत राहो ग प्रेम भरी छाया. वट वृक्षाला घाला नीत पाणी. वट वृक्षाला घाला नीत पाणी. वृक्षासारखा दुजा नाही कुणी. वृक्षासारखा दुजा नाही कुणी. औषध आरोग्य देई ग हा मुनी. औषध आरोग्य देई ग हा मुनी. आसरा घेतील छायेमध्ये पक्षी आणि प्राणी. आसरा घेतील छायेमध्ये पक्षी आणि प्राणी. तपी ध्यानीसाठी हा मंगलमय वृक्ष. तपी ध्यानीसाठी हा मंगलमय वृक्ष. विष्णू निर्मिती सृष्टी वटाखाली.
इतिहास साक्ष विष्णू निर्मिते सृष्टिवटाखाली इतिहास साक्ष दीर्घ आयु या वृक्षाला भे शतकानुशतक दीर्घ आयु ह्या वृक्षाला भे शतकानुशतक जन्मोजन्मी हाची पती ध्यास एक जन्मोजन्म हाची पती ध्यास एक महाकाय तरुच सूक्ष्म बीज गैवला महाकाय तरुच सूक्ष्म बीज गैवल पान फूर फळ आरोग्य दान दिधल पान फूल फळ आरोग्य दान दिधल आहे चमत्कारी दैवी गुण संपन्न आहे चमत्कारी दैवी गुण संपन्न होता याचा लाभ ईश सदा प्रसन्न होता याचा लाभ ईश सदा प्रसन्न विद्यान अध्यात्म वट मुनीचा गवसा विद्यान अध्यात्म वट मुनीचा गवसा पूजेला लाभावा ग पूजेला लाभावा ग दया घन वृक्ष सा पूजेला लाभावा ग दया घन वृक्ष सा अंधश्रद्धा नव्हे श्रद्धाच आहे ही अंधश्रद्धा नव्हे श्रद्धाच आहे ही वटपूजनाची कराग घाई ही वटपूजनाची कराग घाई ही आली आली वट पौर्णिमा ग आली 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 वट पौर्णिमा ग आली वटपूजनाची 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 सर्वाग घाई झाली वटपूजनाची सर्वाग घाई झाली आली आली ग वट पौर्णिमा ग आली वटपूजनाची सर्वाग घाई झाली आली आली ग वट पौर्णिमा ग आली वटपूजनाची सर्वाग घाई झाली अक्षरा हो माझा पतिराया अक्षरा हो माझा पतिराया बरसत राहो ग प्रेम भरी छाया बरसत राहो ग प्रेम भरी छाया वटवृक्षाला घाला नीत पाणी वटवृक्षाला घाला नीत पाणी वृक्षासारखा दुजा नाही कुणी वृक्षासारखा दुजा नाही कुणी औषध आरोग्य देई ग हा मुनी औषध आरोग्य देई ग हा मुनी आसरा घेतील छायेमध्ये पक्षी आणि प्राणी आसरा घेतील छायेमध्ये पक्षी आणि प्राणी तपी ध्यानी
वृक्ष तपी ध्यानीसाठी हा मंगलमय वृक्ष विष्णू निर्मिते सृष्टी वटाखाली. आपण आता वटसावित्री पौर्णिमेचे महत्त्व आणि पूजाविधी जाणून घेतलेलेच आहे. तर मग आता आपण वैज्ञानिक, आध्यात्मिक आणि औषधीय दृष्टिकोनातून महत्त्व जाणून घेऊया. वटसावित्री पौर्णिमेचे व्रत हे हिंदू धर्मात स्त्रियांसाठी व सर्वांसाठीच अत्यंत महत्त्वाचे आहे. अशी समज आहे की या व्रताने पतीवरील संकटे दूर होतात आणि दीर्घ आयुष्य लाभते. स्कंद आणि भविष्य पुराणात या व्रताचा उल्लेख आढळतो. पुढच्या पिढीला प्रश्न पडला असेल की हे व्रत असे का करत असावे? तर या व्रताचे पटण्यासारखे बरेच कारणे आहेत. पहिलं, आध्यात्मिक. हिंदू पुराणानुसार वृक्षाला शिव अवतार मानले जाते. अशा या दैवी गुणी वृक्षाखाली व्रत, तप आणि साधना केल्यास दुःख, दैन्य दूर होते व सुख, समृद्धी आणि समाधानाचे दान मिळते. खरंच यावर विश्वास ठेवायचा का हो? तर का नाही? कारण वटवृक्षाखाली प्राणवायू भरपूर प्रमाणात असतो व दीर्घ आयुषी म्हणून अनेक मानवी पिढ्यानुपिढ्या जगतात. अशा या गुणकारी वृक्षाच्या सहवासात आपण प्रसन्न राहतो व दुसऱ्यांना देखील प्रसन्न ठेवतो. दुसरे कारण, वटवृक्षामध्ये मुळाशी ब्रह्म, खोडाशी विष्णू आणि फांद्यांशी महेश निवास करतात. सृष्टी निर्माण करणारे ब्रह्म, पालन करणारे विष्णू आणि भव्यता दर्शवणारे महेश हे स्पष्ट होते. यामुळे वृक्षाला आध्यात्मिक महत्त्व प्राप्त झाले असावे, नाही का? आपण आता वैज्ञानिक महत्त्व जाणून घेऊया. वडाच्या खोडाशी शिवतत्व असलेल्या सुप्त लहरी प्रक्षेपित होतात. जेव्हा महिला धागा सुतवतात, पाणी आणि प्रदक्षिणा घालतात, तेव्हा पृथ्वी आणि जलतत्वाच्या संयोगामुळे या लहरी जीवाला ग्रहण करण्यास मदत होते. या लहरी अत्यंत प्रभावशाली असतात. दुसरे कारण असेही आहे की 12 पौर्णिमा वर्षातून येतात, तेव्हा त्यातली ही एक पौर्णिमा आहे जी शक्तिहीन असते. त्या दिवशी वटवृक्ष चंद्राचे रूप धारण करून बळ आणि धीट राहण्याची ताकद देतो. तेव्हा वृक्षाभोवती प्रदक्षिणा घालतात. एनर्जी बॅलन्स राहते आणि ओम नमः शिवाय असा जप केल्यास मन आणि बुद्धीचे आत्मबल वाढते. याला अनुसरून आजच्या काळात लॉ ऑफ सिक्रेट ही थिअरी लागू आहे. वडाचा औषधीय गुण. वडाचे झाड 24 तास प्राणवायू उपलब्ध करतात. त्याचा घेर अर्धा ते 1 एकर पर्यंत पसरू शकतो आणि ते हजारो वर्ष जगतात. या पलीकडे वृक्षाची मुळे, खोडाचे साल, पाने, पारंब्या, फळे आणि चीक हे सर्व वेगवेगळ्या आजारांवर उपयुक्त आहे. वृक्षाच्या खोडाच्या सालीचा काढा मधुमेहासाठी गुणकारी आहे. वृक्षाची पाने तोडल्यावर निघणाऱ्या चीकाने विंचवाचे विष कमी होते आणि हा चीक पायाच्या भेगा कमी करतो. पानांना तेल लावून गरम केल्यास दुखलेल्या भागास सांधे मोकळे होतात. पारंब्याचा रस स्त्री आजारांवर व ताप उतरवण्यास मदत करतो व केसांसाठी देखील उपयुक्त आहे. आजकाल मुली म्हणतात की मीच का हे व्रत करावे, नवऱ्याने का करू नाही? तर सखोल आणि आत्मचिंतन केल्यास महत्त्व पटेल. राखी पौर्णिमा भावासाठी करतो, तर वटसावित्री पौर्णिमा ही नवऱ्यासाठी का नाही? नको 7 जन्म, पण या जन्मी तरी आपण सुख समृद्धी मागूच शकतो. जेव्हा एक स्त्री मनोभावे पूजा करते, तेव्हा पती साहजिकच या नात्याला दृढ करण्यास मदत करेल. अशा या उदंड आयु लाभलेल्या
आणि सर्व दृष्टीने गुणकारी असलेल्या वटवृक्षाचे जतन आणि रोपण नक्कीच केले पाहिजे. म्हणूनच म्हटलेलेच आहे, वृक्ष लावा वृक्ष जगवा. धन्यवाद. आणि तुम्हाला हा आमचा व्हिडिओ आणि ऑडिओ आवडलाच असेल तर लाईक करायला, शेअर करायला आणि कमेंट्स टाकायला विसरू नका.